भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी। जो जीव भाव धरून ज्ञानेश्वरीचं वाचन करेल कृपा करी हरी तयावरी। साक्षात भगवान परमात्मा हरी त्याच्यावरती काय करील? कृपा करेल। नवे नवे तो कृपा करतोच। काय करतो? तो हरी त्याच्यावरती काय करतो? कृपा करतो। का? स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। इथं सांगणारे कोण आहेत? तिथं जे हरी म्हटले, जे कृपा करणारे आहेत तेच इथे सांगणारे आहेत, फक्त नावात बदल केलाय। स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू, कारण ते मूळ स्वरूपाकडे न्यायचंय। कुठं जायचंय आपल्याला? मूळ स्वरूपाकडं। सांगणारे या ठिकाणी वास्तविक पाहता म्हणायला पाहिजे होतं स्वमुखी आपण सांगितो श्रीकृष्ण, नाही, मग स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू। याही गोष्टीत दोन भाव आहेत। कारण माऊली ज्ञानोबा राय कोणाचा अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार। म्हणून तर आपल्याला ज्ञानेश्वरीकडे यायचंय। स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। तीची ज्ञानेश्वरी हा प्रश्न कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे। गीता हा प्रश्न कोणासाठी आहे? कोणत्या अर्जुनासाठी आहे? नेहमी सांगत असतो। असलं तुमच्या लक्षात तर बघा, नसेल तर सांगावं लागणारच, ते कामच आहे माझं, त्याच्यासाठीच बोलवलंय। विठ्ठल तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया। अशी जी ज्ञानेश्वरी आहे, जो कोणी खरोखर मनापासून तिचं वाचन करतो, वाचे वदता साचे, काय हो परिणाम, काय फल आहे त्याचं? भय कळी काळाचे नाही तया। त्याला जीवनामध्ये अभय प्राप्त होतं। तुमच्या आमच्या मागं अनेक प्रकारच्या भीती काय आहेत? लागलेल्या आहेत, आणि त्यातली त्यात कळी काळाची भीती सर्वांच्या मध्ये कोणती आहे? कळी काळाची काय आहे? भीती आहे। आणि कळी काळाच्या भीती ज्याला नष्ट करायची, त्याच्यासाठी महत्वाचा विषय इथं माऊलींनी सांगितला। तीची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया। हो, एवढे सगळे त्याचे चांगले परिणाम आहेच, म्हणजे साक्षात भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो। नवे नवे त्याला कळी काळाची कुठलीही भीती राहत नाही। पण इथं पुढं काय आलाय? पण आलाय। पण काय पण आहे? नाथ महाराजांनी महत्वाची खुबी या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेली आहे। एका जनार्दनी आता सगळे अभ्यासू मंडळी आहे ना तुम्ही, बरोबर, तिथं पॉज घ्यावा लागतोय। एका जनार्दनी, सगळ्या ठिकाणी आडवा येणारा किंवा सगळ्याला आडवं करणारा। एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी। स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। हो, सर्वांना सर्व विषयामध्ये अधोगतीला नेणारा जो विषय आहे तो आहे संशय। काय आहे? संशय। कुठल्याही गोष्टीविषयी संशय आला का त्याचं मातेर चिकित्सक असावं, संशयी नसावं। हो, आणि म्हणून या शेवटच्या चरणामध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता, म्हणजे माझा उद्धार होईल का नाही, भगवान परमात्मा कृपा करील का नाही, किंवा कळी काळाची भीती जाईल का नाही, यात कुठलाही शंका ठेवायची नाही, संशय घ्यायचा नाही। आणि म्हणून नाथांनी या ठिकाणी सांगितलं एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी। अशा प्रकारे संस्थेच्या नियमाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे। नियोजित वेळेमध्ये आपल्याला, तुम्हाला आणि मला
जे काही चिंतन करता येईल, ज्याप्रमाणे भगवान परमात्मा बुद्धी देईल त्यावरती आपण यावरती चिंतन करण्याचा काय करू, प्रयत्न करू. कारण शेवटी बुद्धी देणारा हा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून बुद्धीचा जनिता कोण आहे? नारायण आहे, नारायण. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे. फक्त विनंती आपल्याला, जेवढा वेळ कार्यक्रम चालू आहे तेवढा वेळ आपल्याला हात जोडून एक विनंती आहे का ज्या ज्या वेळेला मध्ये विठ्ठल विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम आदी आदी किंवा विठोबा रखुमाई भजन येईल त्यावेळेला मोकळ्या मनाने सुंदरपैकी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण खऱ्या अर्थाने कीर्तन ते आहे. मध्ये जे तुम्हाला सांगितलं जातं ते त्याच्यावरचं विश्लेषण आहे, पण खरं कीर्तन आहे ते नामकीर्तन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. विठ्ठल भगवत प्राप्तीसाठी, भगवंताच्या कृपेसाठी अनेक साधनं अनेक प्रकारचे आहेत. भगवत प्राप्ती केली पाहिजे का केली पाहिजे, नाही केली तर काय होतं, केली तर काय होतं, हा एक चिंतनाचा विषय आहे. अनेक साधना असताना परंतु नाथ महाराज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांची साधना करण्याचे सांगतायत, ज्ञानेश्वरीची साधना करायचं सांगतायत. मग आपल्याला पहिला हा विषय पाहावं लागेल. ज्ञानेश्वरी नेमका असं काय विशेष आहे ज्ञानेश्वरीमध्ये का ज्यामुळं अनेक साधू संतांनी तो आग्रह धरलाय. कशाचा? ज्ञानेश्वरीचाच. इतर कुठल्याही ग्रंथाचा जास्त आग्रह कोणी धरलेला दिसत नाही, परंतु ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि महाराज ज्यांचा अभंग आहे त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 15व्या शतकामध्ये, म्हणजे जवळपास 250 ते 300 वर्षानंतर, म्हणजे ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी काय केली? सांगितली. बरोबर आहे की नाही? कुठं सांगितली? उत्तर अगोदर देऊन गेलेलो आहे मी, आणि इथं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. इथं जर उत्तर द्यायची गरज पडत असल, विठाला 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 विठाला. आश्चर्य महाराज. काय म्हणतात ना, विहिरी जवळचा वाफा काय असतो? हा, बर का, म्हणजे तुम्हाला थट्टा नाही सांगत भाऊ. माऊलींच्या समाधीचं दर्शन करून त्या मुक्ताई मंडपात मंडळी आले का मग विचारतात, महाराज समाधी कुठे? कधी? आळंदीतलं सांगतोय तुम्हाला मी, म्हणजे आम्ही अनुभवलेलं सांगतोय तुम्हाला. समाधीचं दर्शन घेऊन बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर विचारतात. हा, म्हणजे इतकं आपलं काही जनरल नॉलेज, त्यांचा दोष असं काही नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला आपला इतिहास सांगितला कुठं? आपला इतिहास आपल्याला शिकवलाय? नाही ना महाराज. आपला इतिहास जर आपल्याला शिकवला असता तर आजचा देश काहीतरी आणखी विशेष असता. पण आपल्यातला पराक्रम कधी आपल्याला सांगण्यात आला नाही. आपली मंडळी किती वैज्ञानिक होती हेही आपल्याला कधी सांगण्यात आलं नाही. उलट भारतीय मंडळी किती अज्ञानी होती हे विशेष रूपाने इतिहासाने काय केलं? डाव्या हाताने इतिहास लिहिल्याचा परिणाम. हा, कारण उजव्यांना गरज नव्हती. उजव्यांचा इतिहास ऑलरेडी आहेच. हो, पण दळभद्री कार्यक्रमावाले आल्यामुळे खरा इतिहास जो आहे तो समोर आला नाही. बर, विज्ञान किती वर्षापासून उड्या मारतय? किती वर्ष? लईत लई 400 वर्ष. त्याच्या अगोदर काही नाही.
लांब जाऊ द्या, जे आपल्याला अज्ञानात जमा करतात ना आपल्याला भारतीय मंडळींना, त्यांच्याकडे 1950 पर्यंत माता माऊल्यांमध्ये आत्माच नाही, काही नाही, माता माऊल्यांमध्ये आत्माच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नसेल तर पाहून घ्या, जे जे त्यांची मंडळी होऊन गेलेत, विचारवंत ज्यांना म्हटल्या जातं, माता माऊल्यांची साक्ष सुद्धा तिथं गृहीत धरल्या जात नव्हती. कुठपर्यंत? 1857 नाही सांगत मी, 1950. 51 नंतर तिकडे प्रगती झाली, मग माता माऊल्यांचा विषय आला. आपल्यामध्ये वैदिक कालामध्ये अशा अनेक माता माऊल्या होऊन गेल्या, मनीषिनी अशा होऊन गेल्या का ज्या साधू संतांच्या बरोबर वेदांताची चर्चा करायच्या. बघा बर का. आणि इतर धर्मामध्ये, धर्माविषयी तर चर्चा सोडूनच द्या, लांब कशाला जाता. सप्तमंडल, सप्त ऋषींचं मंडल आपण आकाशामध्ये पाहता का नाही? आहे का माहिती कोणाला? नसेल तर कीर्तन झाल्यानंतर बघा, ह्या बाजूला इकडे आहे, उत्तरेच्या बाजूला वरती 4 चांदण्या अशा 4 ठिकाणी असतात. या ठिकाणी रात्रीचं आपण आम्ही त्याच्यावरती चर्चा करत होतो, वडील आमचे परमपूजनीय वडील, आणि आम्ही त्याच्यावरती चर्चा करत होतो. तर त्या ठिकाणी नाही, ते वेगळं, ते वेगळं, ते चिमण्या, ते जवळजवळ जे एकदम असतात का, ते वेगळं. ते एकदम जवळजवळ असतं ना, ते वेगळं. हे अंतरावरती, आणि बरोबर 7 आहेत. आणि 2 नंबरची जी चांदणी आहे तिच्याजवळ एक अरुंधतीचा तारा आहे. कोणता आहे? म्हणजे सप्त ऋषींच्या बरोबर बसण्याची योग्यता त्या माऊलीला सुद्धा प्राप्त होती. म्हणजे वशिष्ठांच्या बरोबर कोणाचा तारा आहे? अरुंधतीचा सुद्धा त्या ठिकाणी तारा आहे. आणि गार्गी वगैरे अनेक आहेत, मैत्रेय, गार्गी, अशा कितीतरी तुम्हाला मी नावं सांगून देईल. म्हणजे जे आपल्याला शिकवतात ना का महिलांना शिकण्याचा अधिकार नव्हता. माता माऊल्या हो, खरा इतिहास काय आहे ते पहा. म्हणजे त्यावेळेला ह्या ज्यांचे नावं मी अगोदर घेतल्या, ह्या ज्या माता माऊल्या होत्या, ह्या वेदांताच्या चर्चा करायच्या किंवा वेदांतामध्ये संवाद त्या ठिकाणी करायच्या, आणि तिथं त्यांना कोणीही अडवत नव्हतं महाराज. इतर धर्माच्या बाबतीत मला बोलण्याची जास्त आवश्यकता नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. परंतु या मातीचा इतिहास जो आहे तो सामान्य नाहीये. तो काय नाहीये? सामान्य नाहीये. माऊली ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, हा इतिहास तुम्हाला माहिती, गोष्ट नाहीये. काय नाहीये? गोष्ट नाहीये. रामायणामध्ये पुष्पक विमान होतं. काय होतं? आणि नुसतं विमान तसं नव्हतं महाराज. ते बघा, अजूनही विज्ञान तसं बनवू शकत नाही. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते विमान असं होतं इच्छाधारी, म्हणजे 4 मंडळी असेल तर 4 व्यक्तीला बसता येईल एवढंच ते असायचं. आणि 50 झाले तर 50 मंडळी त्याच्यात बसायची महाराज. गोष्ट नाही सांगत, म्हणून तो मला पुन्हा म्हणतोय गोष्ट नाहीये, हा इतिहास सांगतोय आपल्या देशाचा. आणि त्याला पुष्पक विमान हे नाव होतं. बरं, ते एवढ्या 400 वर्षातलं नव्हतं. किती वर्षातलं? करोडो वर्षातलं नाव आहे ते. मी वर्ष बोलत असताना करोडोचाच शब्द लक्षात ठेवा. किती? करोडो. अब्जावधी नाही बोलत हे अजून, कारण आपला इतिहास अब्जावधीच्याही अगोदरचा आहे. कालगणना तुम्ही कुठं न्यायची, विज्ञानाला कुठं न्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. परंतु वेदांत शास्त्रामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये जर विचार केला तर तो इतिहास आपल्याला खऱ्या अर्थाने कळणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला मी कोण आहे हे कळतं ना, त्यावेळेला तिथून खऱ्या अर्थाने तो जागा होतो. एक उदाहरण आपण ऐकलेलं असेल तरीही सांगतो पुन्हा मी. मेंढपाळ आपल्याकडे आहेत. मेंढपाळ असेच मेंढ्या चारायला गेलेले असताना सुंदर त्यांना एक वाघाचं पिल्लू सापडलं. कशाचं? आपल्याकडे आहे ना हे बिबटे वगैरे. त्या दिवशी भागवताना आम्ही कीर्तन जाताना आम्हाला दर्शन झालं आपल्या पाचगावच्या शिवारामध्ये.
तर छोटं पिल्लू त्याला सापडलं, त्याला गोंडच वाटलं आणि म्हणून मग त्या मेंढपाळांनी काय केलं, ते पिल्लू घेऊन आले. मग मेंढीचं दूध पाजून त्याला लहानचं मोठं केलं. आता ते त्यांच्या बरोबरच, त्या मेंढ्या बरोबरच म्या 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 करीत काय होत होतं, चरायचं ते पण. ते काय भक्षक झालेलं नव्हतं, कारण दूध पण तेच पेलेलं होतं आणि त्यांच्या बरोबरच ते त्या मार्गाला लागलेलं होतं. एक दिवस जंगलाच्या कड्याने त्या मेंढ्या चरत असताना त्या जंगलातल्या एका वाघाने ते शिकार करण्यासाठी ते आलं. त्या मेंढ्यांचा वास त्याला आला आणि ते शिकार करण्यासाठी तो वाघ त्या ठिकाणी आला. आल्यानंतर पहिला तो थबाकला. का बरं? कारण त्या मेंढ्यामध्ये अगोदरच एक हजर होतं. त्याच्यामुळे त्याला वाटलं, अरे आपला तर डाव फसण्याच्या मार्गावर दिसतोय. का? हे अगोदरच एक इथं गिऱ्हाईक हजर आहे. मग आपलं कसं? पण मग त्यांनी त्याचं निरीक्षण केलं. हे तर आपल्यासारखंच दिसतंय, आपल्यासारखेच पट्टे याच्यावर, हे ते टिपके सेम तसेच आहेत. बरं, जबडा पण तेवढाच आहे, ह्याच्यात आपल्यात काही फरक नाही. असं असताना देखील सुद्धा हे खाली मान घालीत आहे, त्यांच्या बरोबर फिरत आहे. नेमकं काय प्रकार आहे? आणि मग त्यांनी बराच वेळ निरीक्षण केलं महाराज, दुपारपर्यंत. आणि निरीक्षण केल्यानंतर मग ते ज्यावेळेला त्या एका झाडाखाली ते थांबले, म्हणजे 20व्याला ऊन जास्त होतं, आत्ताच्या सारखं 40-45 पर्यंत टेम्परेचर होतं. आणि मग ते लिंबाच्या गार सावलीला त्या मेंढ्या थांबल्या. आणि मग तेवढ्यात हे जे एक होतं का, ते मात्र खाली बसलेलं नव्हतं, ते उभा होतं. आणि मग यांनी त्याला आतून यांनी खुणवलं, त्याला कोणत्यानी जंगलातून यांनी खुणवलं त्याला. इकडे म्हटलं, त्याला बोलवल्यानंतर त्याला विचारलं, का रे म्हणे तू आता, त्यात ते बोलत असतो गोष्टीतला, तो बोलत होता. त्यांनी सांगितलं, तुझ्यात आणि माझ्यात काही फरक आहे का? म्हणे नाही. मग अरे म्हणे, आपण राजे जंगलाचे. काय म्हणे? आपण राजे. खाली मान घालून ते गवत खायचे आपल्या जातीत तसा प्रकार नाही. पण जात म्हणजे प्रकार बर का. जात या शब्दाचा पण अर्थ काय आहे? प्रकार. म्हणून तसं शब्द तिकडे नका जाऊन देऊ. आणि मग त्यांनी सांगितलं, मग आपण काय खायचं? अगोदर त्यांनी विचारलं त्याला, म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात फरक दिसतोय का? नाही. माझ्या अंगावर टिपके, तुमच्या अंगावर टिपके. तुमच्या पायाला जसे नख तसे माझ्या पायाला पण नख. जसे सुळे दात माझे तसे सुळे दात तुमचे. अरे मग म्हणला, आपल्यात यांच्यात खाली मान घालून चालायचं आपलं काम नाही. मग काय करावं लागतं? मग त्यांनी प्रयोग करून दाखवला. काय करावं लागतं? प्रयोग करून दाखवला. आणि मग दाखवून जंगलाच्या बाजूला नेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, अरे म्हणे दादा, आजपर्यंत हे मला माहिती नव्हतं. आजपर्यंत मी यांच्यासारखाच म्या करत होतो. मग त्यांनी सांगितलं की आपलं डरकाळी फोडायचं काम आहे म्हणे. कशाचं काम आहे? मग मला एक सांगा आता, दृष्टांत द्या सोडून. इथं वाघात काही फरक होता का? नाही. पिल्लू तर वाघाचंच होतं. पण जशा संगतीत त्याला, कारण कदाचित ही गोष्ट गेल्या 65 वर्षामध्ये सगळ्यांनी चांगली पाठ करून ठेवली होती. किती वर्ष? म्हणजे भारत स्वतंत्र जरी झाला तरी सुद्धा हिंदूची एकही देवता नाही का जिच्या हातामध्ये शस्त्र नाही. आहे का? आहे का विचारतोय मी. आपलं हे कीर्तन नुसतं कीर्तन नाहीये. हे जागं व्हावं लागतं. पहिले कीर्तनामध्ये पहिला त्या बेस तयार करावा लागतो, पहिला पाया घालावा लागतो. जसं ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा काय केला? पाया घातला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानोबरायांनी या संप्रदायाचा काय केला?
पाया घातला, त्याप्रमाणे पहिलं वैचारिक बुद्धीवरती, विचाराच्या पातळीवरती आपल्याला येणं गरजेचं आहे. मी कोण आहे पहिलं हे कळणं गरजेचं आहे. कोणी म्हणतं मी अमक्या जातीचा, कोणी म्हणतं मी फलाण्या जातीचा, कोणी म्हणतं मी गरीब आहे, कोणी म्हणतं मी श्रीमंत आहे, कोणी म्हणतं मी ह्या धर्माचा आहे, कोणी म्हणतं मी त्या धर्माचा आहे. किती किती विस्कुटा केला महाराज आपण. एकतर आपलं आयुष्य किती महाराज, आयुष्य किती आपलं 100 वर्ष, बरोबर की नाही? 100 वर्षामध्ये 50 झोपेत किती शतगणिले ते बस अर्ध तिथं गेलं महाराज. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणजे भजनालाच टाइम नाही उरला. पण हे कोणाला, जो जागा झालेला आहे त्याच्यासाठी, किंवा ज्याला जागा होण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी. आणि दुसरं एक, जाग कोणाला करता येतं महाराज? बाळांनो माझ्या समोर बसलेले आहे तुम्ही, जाग कोणाला करता येतं? हा, जे झोपलेले आहे त्यांना. ज्यांनी झोपायचं सोंग घेतलेलं आहे ना, ब्रह्मदेव आला तरी सुद्धा त्यांना जाग करू शकत. नाथरायांचा हा अभंग आहे, ते नाथराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती ब्रह्म का म्हटलं जातं? कारण कोणी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना राग येत नव्हता. काय येत नव्हता? राग येत नव्हता महाराज. यवन अंगावरती थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला महाराज. इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उलट नाथांनी सांगितलं, भाऊ तुझ्यामुळं मला आज 108 वेळा गंगामाईचं काय घडलं? स्नान घडलं. एवढंच नाही महाराज, मला एक सांगा, आपल्या घरामध्ये आपल्या गृहिणीवरती समजा एखादी बाहेरची व्यक्ती अचानक येऊन जर बसली अंगावर उडी मारून, तर आपल्याला मजा वाटेल का? नाही महाराज. जे हातात भेटन ते घेते न पहिलं काय करते? विठ्ठल. नाथांच्या बाबतीतलं एक उदाहरण सांगतो फक्त, आणि मग आपण अभंगाकडे पुढे सुरुवात करणार आहोत. एका सदग्रस्ताला आपल्या मुलाचं मुंज करायचं होतं, आणि ते मुंज करण्यासाठी काही दक्षिणेची काय होती? आवश्यकता होती. आता दोघं जवळ आलेले, त्याच्यामुळं व्यवस्थित आहे ना भाऊ? हा, नाही तुम्ही असल्यामुळं आमचा आवाज चांगला जातोय. तर पैठण क्षेत्रामध्ये मग त्यांना दक्षिणेची आवश्यकता होते, आणि नाथ महाराजांचा महाराज श्रीमंत परमार्थ होता, सामान्य नव्हते. हो, म्हणजे असं सांगितलं जातं इतिहासामध्ये की ज्या वेळेला चोरी झाली त्यांच्या घरी, कोणाच्या? नाथांच्या घरी, तर चोर ज्या वेळेला ते घेऊन जात होता गोणी भरून, त्यावेळेला त्याची गोणी सटकली म्हणून नाथ महाराजांनी त्याला उचलू लागले. महाराज काय? गोणी त्याला उचलू लागले आणि घेऊन जा म्हणे. आणि मग दुसऱ्या दिवशी मुनींजीला विचारलं, किती गेलंय ते पहा फक्त. त्यांनी सांगितलं, काय नाही, एका दिवसाचं व्याज पण नाही गेलंय. काय नाही गेलं? हा, म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, एवढी त्यांची श्रीमंती होती. पण नाथ महाराज सकाळी सकाळी अशी पूजा करत असताना तो महात्मा त्या ठिकाणी आला. आल्यानंतर म्हणजे नाथांनाच भेटण्यासाठी तो येत होता, परंतु मधी चांडाळ चौकडी भेटली पारावर. आता तशी दिसत नाही एवढी, कारण आता पारच ठेवली नाही कोणी. पण तशी आता इतर म्हणजे इतर ठिकाणी व्यवस्था झालेली असल्यामुळं आता पारावर बसण्याचं काय झालंय, कमी झालंय. आणि मग त्या चांडाळ चौकडीना बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर लक्ष द्या बरं का, नाथांचं त्यांना म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं की कुठं चालला? त्यांनी सांगितलं नाथ महाराजांकडं. काय काम आहे? त्यांनी सांगितलं असं असं आहे, साधारण मला 200 रुपयाची काय आहे त्यावेळेस बरं का, आत्ताचे नाही 200 रुपये, त्यावेळेस म्हणजे 15व्या शतकामध्ये 200 रुपयाची मला काय आहे, साधारण खर्च येईल तेवढी मला आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं काळजी करू नकोस, ते पैसे काय करू, आम्ही देऊ, फक्त तुला एक काम करायचं. काय काम करायचं? नाथ महाराजांना फक्त राग आणायचा. काय करायचं? नाथ महाराजांना राग आणण्यासाठी
तुला किती रुपये देणार आम्ही? आता तो बिचारा आडलेला होता. ते काय आपल्याकडे एक म्हण आहे ना, आडली काय काटे खाली. हा ते काय असेल ते तुम्ही, हा आडला हरी, हा हा नाही हरी. विठाला हा. तर मग त्यांनी कबूल केल्याप्रमाणे सकाळची वेळ होती, नाथ महाराजांची पूजा चालू होती. महाराज श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, वस्त्र गंगा तिरी धुतासे. महाराज नाथ महाराज म्हणजे सामान्य समजू नका तुम्ही. ज्यांच्या घरी स्वतः भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम केलं महाराज. किती वर्ष? हा जोक नाहीये. किती वर्ष? 36 वर्ष. कोणी काम करावं? स्वतः भगवान परमात्म्याने. आणि काय काम करावं महाराज? पूजेचं साहित्य सगळं तयारी करायची, पूजेची तयारी करायची, नवे नवे गंगेवरून पाणी आणायचं. आजही षष्टीच्या दिवशी जोपर्यंत परमात्म्याची कावड पडत नाही तोपर्यंत तो हौद आजही भरत नाही. एकाने प्रयत्न केला होता महाराज, पोलीस ऑफिसर होते, त्यांनी प्रयत्न केला होता का ते पाहायचं होतं अंधश्रद्धा आहे का नेमकं खरंच तसं आहे, किंवा जो कोणी आहे परमात्मा त्याचे काय धरायचे? पायच धरायचे, त्याला भेटल्याशिवाय सोडायचं नाही. पण भगवान परमात्मा त्याच्या मंडळीच्या रूपाने तिथं आले महाराज त्याच टायमाला. कधी? ती कावड घेऊन. आणि मग त्यांनी विचारलं तू इकडं कशी? नाही म्हणे तुम्ही इथं बंदोबस्ताला. कळलं, आणि म्हणून मी दर्शनाला आले तर पाणी घेऊन आले. आता त्याला वाटलं पत्नीचे, त्यामुळे त्यांनी काही लक्ष दिलं नाही. कावड पडली, वाहून गेलं. त्यानंतर तिथून पुढं ते सुद्धा अंतर्ध्यान झाले. आणि मग घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं मंडळीला, तू तर तिथं होती, तुमचा भ्रम झाला का काय? म्हणे मी आज दाराच्या बाहेर नाही गेले, तिथं कुठं होते म्हणे मी. तर नाथांचा अधिकार फक्त सांगत होतो का ज्या ठिकाणी भगवान परमात्मा गोदावरीवरती त्यांचे वस्त्र धुत होते, तिथून पाणी आणून त्या ठिकाणी द्यायचे. नवे नवे चंदन सुद्धा उघडून देण्याचं काम स्वतः भगवान परमात्मा किती दिवस केलं? 36 वर्ष केलं महाराज. असे नाथ महाराज. तो आला गृहस्थ त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची पूजा चालू होती. चालू पूजेमध्ये आता तुम्हाला माहिती आहे, कुठलेही ब्राह्मण देवा असू द्या किंवा तुम्ही आम्ही असू द्या, पूजा करत असताना जर कोणी डायरेक्ट देवघरात चप्पल घेऊन गेला, कुठं? म्हणजे आपण स्वयंपाक घरात सुद्धा चप्पल येऊ देत नाही. स्वयंपाक घरात काय महाराज, हॉलमध्ये सुद्धा कोणाला ठेवून देत नाही. अजून तरी आपल्याकडे ती प्रथा आहे. सिटीतलं नाही म्हणत मी, आपल्याकडचं सांग, म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजून तरी ती प्रथा सुचिरभूतता पाळल्या जाते. बरोबर आहे की नाही? पण हा जो गृहस्थ आला तो ताड 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 लगेच कुठं? आतमध्ये. बरं तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांनी बाजूला तरी बसावना नाही महाराज, चपला सहित नाथांच्या मांडीवर. कुठं? नाथांच्या मांडीवरती. तरी सुद्धा नाथांचं एक नाही दोन नाही. नाथांना असं वाटलं काय याचं प्रेम आहे, याला चपला काढायची सुद्धा आठवण राहिली नाही. बघा बर का, साधूचं अंतकरण महाराज ते साधूच राहतं. ते दुसऱ्याला कळणार नाही. साधूची योग्यता दुसऱ्याला कळू शकत नाही. का नाही? तुकोबराय स्वतः म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. स्वतः साधू झाल्याशिवाय साधू कळत नाही, आणि साधूला दुर्जनाची बुद्धी सुद्धा कळत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. त्या प्रकारामध्ये मग या ठिकाणी बसल्यानंतर ते मग त्यांना बाजूला घेतलं. त्यांना म्हटले मी फक्त पूजा करतो, तुमची काय असेल ती सेवा मी करतो. त्यांना वाटतं एवढ्याने पण नाही भागलं. मग देव सारावे परते, संत पूजावे आरते. नेमकं पूजा वगैरे सगळं आवरलं. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पाय वगैरे धुण्यासाठी पाणी वगैरे दिलं. सर्व त्यांची व्यवस्था झाली. भोजनाचा टाइम झालेलाच होता. महाराज नाथांच्या घरी रोज भगवान परमात्मा, म्हणजे त्या भगवान परमात्म्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा महाराज. कशाचा? तुम्हाला आम्हाला माता माऊली हो हात जोडून विनंती, हे राग नका येऊन देऊ. एक दिवस जर पुरणपोळी करायची असेल तर आपण पहाटेपासून जागे असतो.
पण नाथांच्या घरी रोज देवाला काय असायचं? पुरणपोळी. मुळात गावबा जो होता ना, गावबा ज्यांनी रामायण पुढं काय केलं, पूर्ण केलं, कंटिन्यू केलं, ते गावबा केवळ पुरणपोळीचा नैवेद्य खाण्यासाठी तिथं थांबले होते महाराज. म्हणजे नुसतं खाण्यासाठी जरी संतांच्या दारात पडून राहिलं ना, हो, तरी त्याचा काय होतो? उद्धार होतो महाराज. इतराच्या ठिकाणी राहिलं तर ते गुलाम करून ठेवतात महाराज, परंतु संत महात्मे कृपा दृष्टी अवलोकिले किंवा निहाळिले आपुले पदी बैसविले. म्हणजे बघा, गावबांचं नाव, हरिपंडिताचं नाव नाही घेत आपण आत्ताही. नाव कोणाचं घेतो? गावबाचं घेतो महाराज. आणि हा गावबा कोण? ज्याच्या आई लहानपणी त्याला घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आमची रोज पुरणपोळी करण्याची काय नाही योग्यता नाही, पण याला रोज पुरणपोळी लागते. म्हणजे त्याचा हट्ट असतो. तर तुम्ही काय करा, पण हा दुसऱ्या कुठल्याही कामाचा नाही. म्हणजे याला कुठलं संस्कृतचे उच्चार याला सांगू नका, कारण तो करत नाही. अभ्यासाच्या नावाने याचा काय आहे? ढ. काला अक्षर भैस बराबर याची अवस्था आहे. नाथ म्हणले तुम्ही काळजीच करू नका मातोश्री, आमच्याकडे बाकी सगळं करणार आहेत, फक्त हे करणार कोणी नव्हतं. कोणतं? कारण पंक्तीबद्ध पण पाहिजे ना महाराज. माऊलींनी म्हटलेले सुगरणी आणि उदारे आणि रसज्ञ आणि हे महत्वाचं आहे. नुसता रसज्ञ, नुसता असा बोट लावतो, चव घेतो, चांगलं आहे म्हणतो, पण जेवणारा नाही का? किती भारी बासुंदी असू द्या, निलेश महाराज किती भारी गुलाबजाम असू द्या, तो फक्त असं बोट लावतो, थोडस घेतो, खातो, छान आहे म्हणतो. बनवणाऱ्याला आनंद वाटेल का? माता माऊली तुम्ही सांगा, बनवणाऱ्याला आनंद वाटेल का? नाही महाराज. मग रसज्ञ आणि जेवणारे म्हणजे काय खातो हे पण त्याला कळलं पाहिजे आणि त्यांनी खाल्लं पण पाहिजे. विठ्ठल चला, तर नाथांच्या घरी नुसतं नाथांचं सांगता सांगता महाराज आपले 2 तास इकडे तिकडे निघून जाते. थोडक्यात फक्त आता पुढे सांगून जातो. मग ते पंक्तीला बसले, त्यानंतर मग ते गावबाचं नंतर कसे नाथांनी ज्या वेळेला समाधी घ्यायचं ठरलं, परंतु रामायण काही बाकी राहिलेलं होतं, तर नाथांना बाकीच्यांनी विचारलं हे राहिलेलं कोण पूर्ण करील? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा गावबा पूर्ण करीन म्हटले. कोण? आणि तुम्ही रामायण वाचा महाराज, नाथांनी केलेलं कोणतं, गावबांनी केलेलं कोणतं, दोन्हीत फरक कळत नाही. म्हणजे जो नुसती पंगत झोडायला आलेला होता त्याला ही योग्यता प्राप्त झाली. संत समागमे खादिये परी, संत समागमे खादिये परी, संत समागमे खादिये परी, संत समागमे खादिये परी, संत समागमे खादिये परी. त्याचे द्वारी श्वान याती भावे, त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, भावे त्यांचे द्वारी श्वान याती, भावे त्यांचे पायी श्वान याती, भावे त्यांचे पायी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. म्हणून या ठिकाणी संतांची संगती अतिशय आवश्यक आहे. काय होईल तर तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संत समागम एखादी परी,
व्हावे त्याचे घरी श्वानयाती. संतांच्या संगतीसाठी कुत्रा होण्याची वेळ आली तरी काय हरकत नाही. का? कारण तिथं भगवंताचं चिंतन घडतं आणि ज्याला भगवंताचं चिंतन घडतं त्याला जीवनात काहीही दुसरं करण्याची आवश्यकता राहत नाही. नाथांच्या घरी या ठिकाणी ते आले. त्या यजमानांनी ज्या वेळेला जेवणासाठी बसली महाराज, नाथ महाराज पंगत बसली. नाथ महाराज एकटे कधीही जेवायला बसत नसायचे. संत महात्मे कोणी ना कोणी त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी पंगतच असायची. आणि मग पंक्तीला बसल्यानंतर आई साहेबांनी त्या ठिकाणी वाढायला घेतलेला आहे. वाढायला सुरुवात झाली. आता ते नाथांच्या शेजारीच ते यजमान बसलेले होते. आता तुम्ही आम्ही कोणीही गेल्यानंतर पाहुण्याच्या घरी जास्त कोणी उड्या मारत नाही किंवा उड्या मारू देत नाही, एवढं तर नॉलेज प्रत्येकाला असतं. परंतु याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. एवढं सगळं केलं तरी सुद्धा नाथांना आतापर्यंत राग आलेला नव्हता. मग सगळ्यात जास्त राग कशाला येतो तर माता मावल्यांना झोंबल्यानंतर. मग त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आई साहेब त्या ठिकाणी पोळी वाढण्यासाठी आल्या. हे जे उठले, उठून लगेच आई साहेबांच्या पाटकुळी जाऊन बसले. म्हणून तुम्हाला सुरुवात चरित्र पहा नाथांचं. आई साहेबांच्या पाटकुळी जाऊन बसले. नाथांनी सांगितलं अहो सांभाळा. आणि त्या सुद्धा महाराज नाथांच्या सौभाग्यवती होत्या. तुमचा आमचा विषय नाही. त्यांनी सांगितलं महाराज काळजी करू नका, हरिपंडिताला सांभाळण्याची मला चांगली प्रॅक्टिस आहे. हरिपंडित म्हणजे त्यांचा चिरंजीव, त्याला मी चांगलं सांभाळण्याची पाटकुळी घेण्याची मला काय आहे सवय आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. म्हणजे हे नाथ महाराज सांगायचं काय मला. आणि मग शेवटी त्या बिचाऱ्याला पश्चाताप झाला. आणि मग त्यांनी नाथांना लोटांगण घातलं. तो नंतरचा विषय. मग म्हणजे लोटांगण घातलं. मग नाथांनी विचारलं की भाऊ तुझ्या अंतकरणात हे भाव नव्हते हे तर मला अगोदर माहितीच आहे, परंतु हे सगळं तू केलं कशासाठी. मग त्यांनी सांगितलं असा असा हा सगळा प्रकार घडला. मग त्यांनी सांगितलं अरे काय वेळ आहेस म्हणे. आल्या आल्या जर तू हे प्रयोजन सांगितलं असतं तर मी इथून काठी घेऊन तो माग लागलो असतो येशीपर्यंत. कुठपर्यंत? येशीपर्यंत. अगोदर नाथांनी त्याला दक्षिणा तर दिलीच, म्हणजे पहिलं जीव घातलं, जीव घालून दक्षिणा दिली. आणि मग त्याला सांगितलं का तुला आणखी जर त्यांची पण पाहिजे असेल तर मी आताही काठी घेऊन तो माग लागतो. सांगायचं तात्पर्य काय, उदाहरण संपलं इथं. ज्यांचा अभंग आहे ते या योग्यतेचे आहे. नव्हे नव्हे एवढीच योग्यता आहे त्यांचा असं नाही. माऊलींच्या नंतर 250-300 वर्षानंतर माऊली ज्या वेळेला समाधीला बसले त्यावेळेला ज्ञानोबराय समाधीला बसत असताना समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. अभंगाची पार्श्वभूमी लक्षात घ्या. समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि पद्मासन घालून ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. आता तो समाधीचा विषय तो अतिशय सुंदर आहे. कारण समाधीच्या वेळेला अगोदर पंढरपूरमध्ये नियोजन झालं. त्या ठिकाणी पांडुरंगाला मागून घेतलं देवानी की यांनी का वद्यवारी माझ्यासाठी द्या, शुद्धवारी तुम्हाला राहू द्या. त्या तिथं पंढरपूरमध्ये ठरल्याप्रमाणे वद्यवारी त्यांना देण्यात आली. आणि स्वतः भगवान परमात्मा दशमीला अलंकापुरामध्ये आले. सर्व परिवार सर्व साधू संत त्या ठिकाणी अलंकापुरीमध्ये आले आणि समाधी देण्यासाठी ज्ञानोबरायांची ती तयारी झाली. त्यानंतर नारा विठा गोंदा मादा ते त्या ठिकाणी समाधीचे ते स्वच्छता करण्यासाठी खाली गेले. ते सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. आता ते जर इथं सांगत राहिलो तर मग कीर्तन जास्त पुढं लांबल, म्हणून थोडं फास्टमध्ये घेतो. निवृत्तीनाथांनी आणि भगवान परमात्म्यांनी आईसाहेबांनी वगैरे स्वयंपाक केला, ज्ञानोबरायांना जेव घातलं वगैरे वगैरे सुंदर त्या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. आणि मग समाधीच्या वेळेस सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे भजनाचा गैर चालू असताना निवृत्तीनाथ दादांनी एका हाताला धरलं, साक्षात भगवान परमात्म्यांनी एका हाताला धरलं आणि समाधीमध्ये ज्ञानोबरायांना घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर समाधीमध्ये डोळ्यासमोर आणा महाराज त्या अजान वृक्षाची जे हातामध्ये जी वल्ली होती ती वाळलेले जे हे लाकूड होतं, त्या लाकडाला बरं का वल्ल काष्ट, काष्ट म्हणजे लाकूड, तर वाळलेलं ते काष्ट होतं. तो दंडक पुढं समोर लावला आणि त्यानंतर
ज्ञानोबाराय समोर ज्ञानेश्वरी ठेवली, पद्मासन घातलं, अर्धून मिलित डोळे. त्या ठिकाणी योगाचं वर्णन माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे, ते आपण पाहून घ्या. आणि त्या पद्धतीमध्ये समाधीस्थ झाले. त्यानंतर ही भगवान परमात्मा आणि निवृत्तीनाथ दादा वरती आले, समाधीचं लावण्यात आलं. असे किती वर्ष गेले नंतर? 250 ते 300 वर्ष, म्हणजे 12व्या शतकामध्ये समाधी झाली. आणि त्यानंतर 15व्या शतकामध्ये भगवान परमात्मा नाथांच्या रूपाने अवतीर्ण झाले पैठण क्षेत्रामध्ये. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जो पाठांतरामध्ये जो भेद निर्माण झालेला होता, तो भेद काढण्याकरता माऊली ज्ञानोबाराय नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला, आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. तिथं फक्त येऊन या वेगी काढावी, तिला काढण्यासाठी सांगितलं. मग त्यातला तात्विक अर्थ काय होता? आजान वृक्ष काय त्यांना काढता येत नव्हता का? काढता येत होता. पण मूळ कारण हे होतं की त्या मधल्या काळामध्ये 250-300 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे पाठभेद निर्माण झाले होते, तर ते काय करायचे होते? बाजूला करायचे होते. आणि म्हणून मूळ प्रत जी सच्चिदानंद बाबांनी श्री क्षेत्र निवासी या ठिकाणी लिहिलेली होती, ती प्रत नाथांच्या हातामध्ये दिली. आता तो दृष्टांत झाल्यानंतर नाथ महाराज अलंकापूरला गेले. आपल्या सर्व भजनी मंडळ आदी सर्वांना जे होतकरू मंडळी होती, त्या सर्व मंडळींना सांगितलं. सर्व मंडळी दिंडी टाळ वगैरे सगळं घेऊन मोठा लवाजमा घेऊन त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर तिथं बघितलं, त्यावेळेला जंगल आदी सगळाच प्रकार त्या ठिकाणी असल्यामुळे इतकं काय मोठं प्रस्थ त्या ठिकाणी 300 वर्षाचा कालावधी म्हणजे सोपा नसतो महाराज. आपल्याकडे पहा तुम्ही, आपलं घर जर एक 8-10 दिवस जर बंद राहिलं, किती तर काय अवस्था होती माता माऊल्यांना विचारा. कारण जास्त झटका आपण नाही करत ना, त्यांना सगळं साफ करावं लागतं. हो, पण इथं किती वर्ष झाले? ते 250-300 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी झालेला होता. आणि मग ज्ञानोबारायांच्या त्या समाधीमध्ये नाथ महाराज जाण्याच्या अगोदर मग तिथं समाधीचं द्वार सापडाना. मग त्यांनी आज ज्या ठिकाणी आपण नाथपार म्हणतो, मंदिरात गेल्यानंतर नाथपारा ठिकाणी नाथांनी त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. त्यावेळेला दृष्टांत झाला की सिद्धेश्वराचा जो नंदी आहे, त्या नंदीच्या खालून रस्ता आहे. आणि मग उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडिली शिळा विवरीची. आणि मग ती शिळा बाजूला करून नाथ महाराज आतमध्ये गेले. महाराज माऊलींचं दर्शन कसं झालं? नाथ महाराजांनी सांगितलंय, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी नाथ महाराज राहिले. ती काय काय अडचणी आहेत त्या सगळ्या तिथं सांगण्यात आल्या. आणि नाथ महाराजांनी ती माऊलींनी ज्ञानेश्वरी नाथांकडे दिली. ती ज्ञानेश्वरी घेऊन आल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या शेवटी ओव्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेत. 5 ओव्या त्या ठिकाणी आहेत. तशा 4 ओव्या अधिकृतरित्या म्हणल्या जातात. पण त्यामध्ये शेवटची जी ओवी आहे तिथं नाथांनी म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, त्याने अमृताची ताटी. पण त्याच्या अगोदरच्या ओव्या अतिशय महत्वाच्या आहे. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, काय म्हटलंय? ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परिपाठांतरी शुद्ध अबद्ध. आणि मग ते शोधून या विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. आणि मग नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. हाही पुरावा आपण नंतर घेणार आहोत. परंतु या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय सांगण्यात तात्पर्य काय आहे? अभंग ज्यांचा आहे, ज्ञानेश्वरीची महती ज्यांची जे सांगणारे आहेत, मुळात ज्ञानोबरायांच्या बरोबर त्या ठिकाणी 3 दिवस आणि 3 रात्र त्यांनी स्वतः चर्चा केलेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची काय योग्यता आहे, ती कशा प्रकारे तिचं वाचन करावं, जसं माऊलींनी त्यांना सांगितलं तेच नाथ महाराज तुम्हाला आम्हाला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भाव धरोने
अशा सुंदर चाली असल्यानंतर महाराज मला अर्थ जास्त सांगायला वेळ लागत नाही, तेवढी आवश्यकताच नाही महाराज. अगोदरही त्यांनी सुंदर चाल या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर आता समर्पक चाल आली, त्यामुळं भाव त्यातला कळणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो महाराज, भावाने देव भेटतो महाराज. कोण भेटतो? साक्षात भगवान परमात्मा भेटतो. आणि म्हणून भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. म्हणजे भाव धरायचा आणि मग ज्ञानेश्वरी, भावाला धरायचं आणि मग ज्ञानेश्वरी वाचायची. बरोबर की नाही? हा, कारण शास्त्रामध्ये दोन प्रकारचे अर्थ असतात. एक आहे लक्ष्य अर्थ आणि एक आहे वाच्य अर्थ. वाच्यार्थाने जर बघितलं, शब्दाच्या अर्थाप्रमाणे जर बघितलं, तर भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. बरोबर की नाही? हा, आणि ज्याला नसेल त्यांनी सावतर मावस काय असतील ते धरायचे नाही महाराज. मग भाव महत्वाचा आहे. काय भाव आहे? मी जे वाचन करत आहेत ते सांगणारे स्वतः माऊली आहेत. नवे नवे ज्ञानेश्वरीच्या रूपाने साक्षात माऊली माझ्या बरोबर बोलतायत. आणि जी जी मंडळी श्रवण करतायत ते सुद्धा माऊलीच आहेत. हो, कारण माऊलीने जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ना महाराज, ते अद्वैत तत्वज्ञान दिलेलं आहे. हो, आरती म्हणताना आपण म्हणतो ना, काय म्हणतो? प्रगट गुह्य बोले विश्व, हा, म्हणून रामा जनार्दनी पायी टकची ठेविले. तिथं टक ही आपण मस्तक म्हणतो, काही म्हणा, पण तिथला शब्द हा टक आहे. तर रामा जनार्दनी काय प्रगट केलं त्यांनी? लोपले ज्ञान जगी, हित नेनती कोणी. आणि ज्ञानेश्वरी सुद्धा वाचा हे का सांगावं लागतंय? हित नेनती कोणी. जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात, वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. काय कारण आहे हो? ज्ञानेश्वरीच का वाचायची सांगतायत? कारण तो एकमेव असा ग्रंथ आहे. इतरही ग्रंथ असतील त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण ज्ञानेश्वरी एकमेव असा ग्रंथ आहे का जो पारायणही करण्याच्या योग्यतेचा आहे आणि अभ्यासही करण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणजे ज्याचं तुम्ही पारायणाच्या रूपाने अनुष्ठानही करू शकता, त्याचंही फल प्राप्त होतच, आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर विशेष ज्ञान सुद्धा काय होतं? प्राप्त होतो. हा, म्हणजे काही काही नुसते म्हणण्याचे, पाठ करण्याचा विषय, म्हणजे उपासनेचा ग्रंथ असतात. उपासनेचे म्हणजे केवळ जसं आहे तसं त्याचं काय करायचा, अष्टक वगैरे जे असतात त्याचा फक्त काय करायचा असतो, आपल्याला उच्चार करायचा असतो. परंतु अभ्यासाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दोन्ही याच्यात आहे महाराज. उपासनेमध्येही आहे आणि अभ्यासामध्येही आहे. वेदांताचे ग्रंथ अभ्यासासाठी केवळ असतात आणि शुष्क असतं महाराज. म्हणजे विचारसागर, पंचदशी वगैरे हे जर बघितलं तुम्ही, तर सहसा कोणीही त्याला जास्त वेळा त्याचं पारायण कोणी करू शकत नाही. पण ज्ञानेश्वरी एकमेव असा ग्रंथ आहे का जिचं पारायण केल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीची कृपा होते. कोणावरती? वाचकावरती. हो, आणि नुसत्या वाचकावरती नाही होत. ही ज्ञानेश्वरीचं जो कोणी पारायण करतो, कसं करतो? भावयुक्त अंतकरणाने जो पारायण करतो, कृपा करी हरी तयावरी. या सृष्टीचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा त्याच्यावरती काय करतो? स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, 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 स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू,
स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू 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 श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू 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 श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुपटी गावात 26 पर्यंत पंक्ती गेल्या आणि आपल्याकडे पुढच्या वर्षीच्या गेल्या. तामसवाडीत पण पुढच्या वर्षीच्या पंक्ती गेल्या. म्हणजे ज्ञानदान आणि अन्नदान अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि असंच हे वृद्धिंगत होत राहो. सगळ्या प्रकारची समृद्धी जसं माऊलींनी म्हटलेलं आहे ना की सर्व सुखी झाले पाहिजे किंबहुना सर्व सुखी. आपल्याकडे कंजूसपणा नाही हो. म्हणजे आमच्याकडे आले तर सुखी हे तसलं झिलटपणा कंजूसपणा आपल्याकडे नाहीये. उदार आपली माय कशी आहे? उदार आहे महाराज, उदार. आनंदाचे आवारू मांडू जगा. माझ्या घरच्या पुरते नाही, माझ्या कुटुंबापुरते अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन. काय आहे महाराज? सामान्य गोष्ट नाही. आणि हे कंजूस माणसाची कामं नाहीये. याला उदार लागतं, मनाने मोठे लागतात हो. आणि लक्षात ठेवा माऊलींनी जे ही प्रतिज्ञा आहे ना, ही माऊलींची प्रतिज्ञा आहे, लुंग्या सुंग्याची नाही. कोणाची आहे? माऊलींची. का जे माऊली स्वतः महाविष्णूचा अवतार. पण मग सुखी कसं होईल त्याचा मार्ग इथं सांगितलाय. नाथांच्या माध्यमातून माऊलींनी तो मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलाय. कारण तुम्हाला आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचा अंगीकार आपल्याला करावा लागल. तुम्हाला आम्हाला दुःख कधीपासून प्राप्त झालं पहिलं ते शोधावं लागल. आणि दुःख कधीपासून प्राप्त झालं? जेव्हापासून दुःखरूप संसाराचा आपण अंगीकार केला, स्वीकार केला, त्या दिवसापासून आपल्या मागं काय लागलंय? दुःख लागलंय. आणि मग या दुःखातून सोडवण्यासाठी सुटण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही हो. त्या श्रीहरीची कृपा होणं गरजेचं आहे. कोणता? का ज्यांनी ही गीता सांगितली. दुसऱ्या चरणामध्ये आपण बघितलं स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू हो. पण पहिल्या याच्यात सांगितलंय की कृपा करी हरी तयावरी. तो हरी कृपा करतो. आणि लक्षात ठेवा एकदा का त्या हरीची कृपा झाली जीवनात बाकी कशाचीही गरज पडत नाही. कारण शेवटी उत्पत्ती त्याच्यापासून आहे, आपण शेवटी राहतोही त्याच्यामध्ये. नवे नवे सृष्टीची उत्पत्ती त्या परमात्म्यापासून होते. ती तुम्ही आम्ही पूर्ण सृष्टी त्या परमात्म्यामध्येच वास्तव्य आहे. आणि शेवटी लयाला सुद्धा कुठं जाते? त्या परमात्म्यामध्येच जाते. आणि म्हणून त्याचा
त्या परमात्म्याचा अंगीकार, त्याची कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. चला पुढे. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. तिसऱ्या चरणामध्ये महत्वाची गोष्ट सांगितली का त्याला कळी काळाची भीती राहत नाही. एवढंच नाही महाराज, ज्ञानेश्वरीनी काय काय प्राप्त होतं माहिती आहे? ज्याप्रमाणे म्हटलंय ना, या गीतार्थाची थोरी. ज्ञानेश्वरी काय आहे? या गीतार्थाची थोरी स्वये शंभुविवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. काय विशेष आहे ज्ञानेश्वरीचं? हरू म्हणे निजे. सांगतं कोण? मी नाही सांगत, स्वतः भगवान भोलेनाथ सांगतायत पार्वती मातेला. हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन जी देखीजे गीता तत्व. हो, ते हे गीता तत्व हे जे नित्य नूतन आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी जशी भगवद्गीता आहे तशीच ज्ञानेश्वरी आहे. त्याही पुढे सांगू. अलंकारिले कवन कवने चोजने नव्हे. म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गीतेचं जर आपण पाहायला गेलं ना, तर नेमकं ज्ञानेश्वरी गीतेचा अलंकार आहे का गीता ज्ञानेश्वरीचा अलंकार आहे? तपास लागत नाही. म्हणजे ते असं आहे, एखाद्या सुंदर स्त्रीना अलंकार परिधान करावे, मग त्या अलंकाराने ती सुंदर दिसते का तिच्यामुळं अलंकार सुंदर दिसतात? मेळ लागत नाही. तसं ते उदाहरण जसंच तसं इथं अलंकारिले कवन कवने चोजने नव्हे. कोण म्हणतायत? माऊली ज्ञानोबराय म्हणतात. आणि मग गीतेचं अध्ययन केल्याने, गीतेचं पाठ केल्याने, पारायण केल्याने काय होतं? का केलं पाहिजे? आणि काय ही साधू संतांनी हे कुठानं का आपल्या मागं लावलाय? कुठानच आहे ना, कामवाल्यांसाठी. म्हणजे सकाळी सकाळी ते गाया पिळायचे, ते घास कापायचे, ते सगळं सोडून द्यायचं आणि येऊन इथं बसायचं 7 ते 11 पर्यंत. तरी सुद्धा बरं का, माफी मागून काही गोष्टी बोलतो मी, आमच्या माता माऊल्यांना एवढे कामं असताना सुद्धा त्यांची संख्या जास्त राहते महाराज. आणि ह्या महात्म्यांना कुठल्या अडचणी नसताना सुद्धा यांना टाइम राहत नाही. म्हणजे खरा परमार्थ टिकावला या माता माऊलींनी. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. का माहितीये? अहो, आपलं पितराचं श्राद्ध कधी हे सुद्धा कोण आठवण करून देतं? नाही, इमानदारीनं कबूल करा. भांडे वाजायला लागले, टाइम झालाय आपला. जेवढं ऐकणाराची इच्छा आहे तेवढंच सांगायचं, जास्त सांगायचं नाही. अपचन होईल इथपर्यंत जायचं नाही. तुम्ही नाही म्हणण्याच्या अगोदर मी बंद केलं तर चांगलं, म्हणजे उत्तम वक्ता. विठाला विठाला विद्यार्थी पळून जाण्याच्या अगोदर शाळा सुटलं गरजेचं आहे. नाही, तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आणि कर्मधर्म संयोगाने कोरोना नंतर आपल्याला ही पहिली संधी महाराज. कोरोनातून आपण वाचलो, ही भगवंताची विशेष कृपा आहे आपल्यावरती महाराज. सामान्य गोष्ट नाहीये. मृत्यूच्या तावडीतून आपण आलोय. पण ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, का मृत्यूच्या तावडीतून आलो, मग आपण सावध झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? का झोपेतच राहिलं पाहिजे? नाही, आपण काय झालं पाहिजे? सावध होणं झालं पाहिजे. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे शिरा पडे. कारण हा मनुष्य देह त्याच्यासाठी दिलेला आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सांगत असताना, गीतेच्या बाबतीत बोलत असताना, श्रवणे आर्थे पठने मोक्षूची लाभे. हो, ज्ञानेश्वरीचं श्रवण करा. म्हणजे ज्यांना वाचता येत नाही त्या मंडळींनी नुसतं श्रवण जरी केलं तरी सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष पाहिजे ना. तसं जर साधना करायला गेले तर त्याला अवघड कार्यक्रम आहे. मोक्ष तसा सहजासहजी भेटत नाही, क्षुल्लक गोष्ट नाही. पण श्रवणे आर्थे पठने मोक्षूची लाभे. म्हणजे कळली जरी नाही, नुसती वाचली तरी मोक्ष, नुसती ऐकली तरी मोक्ष, आणि पाठ केल्यावर तो मोक्ष आहेच महाराज. म्हणून तर म्हणलंय, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जानती असावा गीताची एक सेवा काय कराला आघवा शास्त्रीयरी. जे स्वतःला जाणकार समजतात, स्वतःला ज्ञानी समजतात ना, त्या मंडळींनी बघा बर का, येड्या गबाळ्याचं काम नाही सांगितलं इथं. जानती असावा म्हणजे जे स्वतःच्या बुद्धीची कस ज्यांना जिरवायची ना, त्यांच्यासाठी सांगितलंय. जानती असावा गीताची एक सेवा, जानती असावा ज्ञानेश्वरीची एक सेवा काय कराला आघवा शास्त्रीयरी.
दुसऱ्या शास्त्राचं काय करतात महाराज? कारण ते सगळे पोट भरायचे विद्या आहे महाराज. काय? पण ज्ञानेश्वरी एकमेव असा ग्रंथ आहे का जो तुम्हाला निधी मोक्ष आरोते, मोक्षाच्या जवळ नेणारा किंवा मोक्ष प्रदान करणारा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून जनाबाई महाराज म्हणतात की वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी, त्या स्वतः लोटांगण घालायला तयार आहेत. कोणापुढं? केवळ ज्ञानेश्वरी वाचणारा पुढं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आणि मग तिसऱ्या चरणामध्ये तिथं जसं त्यांनी सांगितलं ना का साचे म्हणजे खरोखर जो कोणी तिचं पारायण करतो किंवा जो कोणी तिचं चिंतन करतो तो निश्चित त्याला ती अवस्था काय होते? प्राप्त होते. भगवत स्वरूपात त्याला प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो. परंतु नाथांनी सांगितलं मोक्ष प्राप्त होतो हे खरं आहे, पण मनात कुठलीही शंका नाही ठेवली तर अभंगाचं शेवटचं. एका जनार्दने संशय सांडोने, एका जनार्दने संशय सांडोने, एका जनार्दने संशय सांडोने, जनार्दने संशय सांडोने. दृढ धरे माने ज्ञानेश्वर स्वमुखे आपला, सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपला, सांगतो श्री ज्ञानेश्वरी, दृढधरी माने ज्ञानेश्वरी स्वमुखे आपला, सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपला, सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नो अर्जुने Oh